ते नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीय मुण्डके द्वितीय खण्डः। हरिः ओम् श्री नमः। हरिः ओम्। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदात यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार आणि आदरणीय नीलत यांना साष्टांग नमस्कार. 11वा मंत्र जो आपण बघितला, त्या 11व्या मंत्रामध्ये बघितलं आपण की सर्व ज्योतीचेही ज्योती स्वरूप असणारं जे ब्रह्म आहे हेच सत्य स्वरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त सर्व अन्य मिथ्या आणि अनृत आहे. हा माझ्या अंतःकरणाचा निर्णय व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या निर्णयाला बळकटी यावी म्हणून या ठिकाणी केवळ ब्रह्मची आहे ऐसे शास्त्र आणव आहे. समग्र वेद सांगत आहे उपनिषद रूप. म्हणजे उपनिषद रूप वेदशास्त्रांनी शपथ घेऊन सांगितलेलं आहे की फक्त ब्रह्मच आहे. ज्यावेळेला एखादी गोष्ट अत्यंत निश्चयपूर्वक असते, निर्णयात्मक आम्हाला सांगायची असते, त्यावेळेला आपण शपथेचा आधार घेत असतो. हा मानवी जीवाचा स्वभाव आहे आणि शपथ घेतो, देवाची शपथ घेतो म्हटलं की आणखीन आमचा विश्वास बळवतो आणि निर्णय पक्का होतो. आणि म्हणून काकांनी आमच्यासाठी ही ओवी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे की ऐसी शास्त्र आणव आहे. शपथ घ्यावी लागते. उपनिषद रूप वेदशास्त्राने शपथ घेतलेली आहे. आणखीन ह्या पुढे आम्ही काय करावं, तर आम्ही फक्त आता जो निर्णय दिलेला आहे वेदांतांनी शास्त्रांनी, त्या निर्णयाला फक्त त्या निर्णयावर आम्ही फक्त अटळ राहावं. बस एवढंच आमचं एक काम आहे, बाकी काहीही नाही. आणि त्यासाठी ही अंतःकरण वृत्ती जी आहे, ही अंतःकरण वृत्ती तशी आम्हाला तयार करायला पाहिजे. म्हणून ब्रह्म हे पुरस्तात आहे, म्हणजे समोर आहे. म्हणजे जे जे दिसतं ते सर्व वस्तुता जे दृश्य आहे ब्रह्म स्वरूपच आहे. वर खाली दश दिशांना सर्व ते विस्तार पावलेला आहे. विश्व नसून ब्रह्म स्वरूपच आहे. अशा पद्धतीने आमच्या अंतःकरणाचा ठाम मताने निश्चय व्हावा, यासाठी या मंत्राचं प्रयोजन आहे. सर्व ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि इदम सर्व ब्रह्म इति, ह्याच्यामधला अहम हे पद आणि इदम हा जो प्रत्यय आहे, याचा विषयच ब्रह्मस्वरूप आमचा होऊन गेला पाहिजे. अहम आणि इदम ब्रह्मस्वरूपच आहे अशा पद्धतीने ज्या वेळेला आमच्या अंतःकरणाचा निर्णय होईल, त्याच वेळेला मग ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, आम्हाला सुद्धा ब्रह्म उघडपणाने दिसेल. आणि म्हणून त्यासाठी शास्त्रांनी मग प्रक्रिया सांगितलेली आहे की बाध समानाधिकरण आणि समानाधिकरण अशा पद्धतीचं आम्हाला शास्त्रांनी प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून एका ठिकाणी बाध करायचा आणि एका ठिकाणी त्याच्यामधलं समान अधिकरण बघायचं. आणि हे विश्व मिथ्या आहे आणि विश्व हे ब्रह्मस्वरूप आहे, हा निर्णय, या निर्णयावर आम्ही ठाम व्हायचं. अशा पद्धतीचा मंत्र आणि मुंडक आम्हाला या ठिकाणी सांगतात आहे. एकदा हे विश्व ब्रह्मस्वरूप आहे हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं की मग मात्र त्या ज्ञानानंतर विश्वामधले जे व्यवहार आम्ही करू, ते सगळे व्यवहार, ते सगळं कर्म हे बाधित अनुवृत्तीने होतील आणि त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. असं जीवनमुक्त आम्हाला व्हायचं आहे. आणि ह्या जीवनमुक्त होण्यासाठी, त्या ज्ञान साधनेसाठी सहाय्यकारी असणारी जी साधन आहे, सत्य वगैरे जी साधनं दिलेली आहे, ती साधनं सांगण्याची श्रुतींची इच्छा आहे.
आणि म्हणून हे साधन सांगण्याची श्रुतींची इच्छा असल्यामुळे आचार्यांनी या ठिकाणी संगती भाष्य आम्हाला दिलेला आहे की द्वितीय खंडामधला हा जो वेदांनी शपथ घेऊन सांगितलं की ब्रह्म सगळीकडे आहे, ही शपथ, ह्या शपथेप्रमाणे आमचा निर्णय व्हावा, तशा अंतःकरणाची आमची ज्ञानप्राप्तीसाठी अंतःकरणाची तयारी होणे आवश्यक आहे. आणि ह्या तयारीसाठी म्हणून आचार्यांनी या ठिकाणी संगती भाष्य लिहिलेलं आहे. आणि ह्या संगती भाष्यामध्ये पण आचार्य या ठिकाणी तेच म्हणतात आहे की परब्रह्म स्वरूप हाच पराविद्येचा विषय आहे. आणि म्हणून येना श्रुतम श्रुतम भवती ह्यासाठी भाष्यकार सुद्धा अनेक दृष्टांत देतात की जर अलंकार जाणलं, एक अलंकार जर जाणले सर्व सोने जाणल्यासारखे आहे. विश्वाचे कारण जर जाणलं तर आम्हाला सत्य आणि अक्षराख्य असणारा पुरुष जाणला तर या ठिकाणी मग ज्ञान संपूर्णपणे आम्ही ज्ञानरूपतेला प्राप्त होऊ. आणि त्यासाठी अंतःकरणाची तयारी होणे आवश्यक आहे. आणि म्हणून श्रुती आता आम्हाला पुढच्या खंडामध्ये सगळं ज्ञानाची सहाय्यकारी साधन सांगतात आहे. आणि त्यासाठी निश्चित निर्णय घेण्यासाठी एक छोटासा दृष्टांत या ठिकाणी पुढच्या मंत्रामध्ये तृतीय खंडामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. आणि त्या दृष्टांताच्या साह्याने सुलभपणे आणि विस्तारपूर्वक प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून आता तृतीय खंडाला आपण आजपासून सुरुवात करतो आहे. अधिकारवाणीतून, सुनील काकांच्या अधिकारवाणीतून आपण हा दृष्टांत ऐकू आणि उपनिषदांची जी शपथ आहे त्या शपथेवर संपूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही पण या निर्णयाला प्राप्त होऊ. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता आपण कालच्या वक्तव्यावर
खुलासा ऐकला, विवेचन ऐकलं. ऐसी शास्त्र आणव आहे, समग्र वेद सांगत आहे. काय सांगतात आहे वेद? केवळ ब्रह्मची आहे. ही ओवी आता चिंतनासाठी समोर आणली. त्यालाच पुढे धरून आपण समोर जाऊया. तत्पूर्वी सगळे मिळून शांतीपाठ करू आणि मग आपण पुढे जाऊ. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करतो. या ठिकाणी नित्य पाठ करणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोर अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं, अनेकदा सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो. काय सांगतोय? श्रुती ही माता आहे. आईला मुलाची खूप काळजी असते. किती काळजी असते? ती आपलं सर्वस्व मुलासाठी खपवते. सगळी मेहनत, सगळं स्किल मुलासाठी वापरते. आणि श्रुती ही माझी आई आहे. गीता श्रुती मातेचंच रूप आहे. म्हणून गीता माता आणि श्रुती माता हे दोन भिन्न शब्द नाहीत. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. उपनिषद रूपी गाईचं दूध म्हणजे भगवद्गीता आहे. असं जे वर्णन आहे ते काही चुकीचं नाही, ते यथोचित आहे. म्हणून या दृष्टीने लगेच या ठिकाणी विचार करावा लागतो की आतापर्यंतचे प्रथम आणि द्वितीय मुंडक त्यातले 2-2 खंड श्रुती मातेने सांगितले, पण तिला असं वाटतं की अजून याला पाहिजे तसा प्रमाणात पचनी पडलेलं नाही. बाळाला घास घालायचा असतो तर आई तो भात मऊ करते, तरी ते बाळ खात नाही. मग त्याला थोडंसं तूप मीठ लावते, त्याच्यानंतरही तो बाळ ते खात नाही. मग त्यात थोडंसं वरण घालते, त्याही नंतर जर बाळाने खाल्लं नाही. आता चविष्ट केलंय बरं का सगळं. एवढं चविष्ट केल्यानंतरही जर तो बाळ ते ग्रहण करत नसेल तर मग आई त्याला काऊ चिऊ अशा गोष्टी सांगून त्याच्या पोटामध्ये तो घास बरोबर उतरवते. म्हणजे एन केन प्रकारेन बाळाला तो घास खावाच लागतो.
प्रथम मुंडकामध्ये सगळं सांगून झालं. द्वितीय मुंडकामध्ये सांगायचं काही ठेवलं नाही. असं असताना सुद्धा आम्हाला ते पोटामध्ये जात आहे की नाही, पचत आहे की नाही, अशी शंका माऊली श्रुती मातेला आल्यामुळे श्रुती माता आम्हाला कथानक सांगते. पुन्हा तेच तत्वज्ञान, पुनरपी त्याचंच मंथन आणि परमगुह्य अशा ब्रह्मतत्वाबद्दलचं निरूपण आता कथानकाच्या माध्यमातून आई सांगते आहे, श्रुती माता सांगते आहे. श्रुती आपली आई आहे आणि हे एकदा आपण जर मनापासून स्वीकारलं ना तर उपनिषद समजणं सोपं जातं. पुष्कळ लोक म्हणतात आम्हाला उपनिषद कसं समजेल, एवढं उपनिषद आम्हाला जमेल की नाही जमेल. अशातला भागच नाही आहे. जमवून देण्याची जबाबदारी आईची आहे. एकदा वेदांताला तुम्ही प्रारंभ करा, मग तुमच्या बुद्धीच्या सूक्ष्मतेची जबाबदारी वेदांत घेतं. पण 1 तास ऐकणं झाल्यानंतर पुन्हा स्थूल प्रपंचामध्ये रमता कामा नये. हा महत्वाचा भाग आहे, हे विसरू नये. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती माता गोष्ट सांगते आहे, श्रुती माता कथानक सांगते आहे आणि आमच्या पचनी ते पाडते आहे. केवढी कनवाळू आहे हो. खाऊ तर घातलंच, पण पचावं म्हणून आम्हाला श्रुती माता सोप्या भाषेत समजावून सांगते आणि त्या सोप्या भाषेला आधार व्हावा म्हणून मी काल पुरुषोत्तम योग आणि क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे 13 आणि 15 या 2 अध्यायांचे पहिले काही श्लोक अभ्यास करून ठेवा असं सांगितलं आणि थांबलो काल. नाही तर काल हा मंत्र सुरू करता आला. आज ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना जास्त उपयोगी पडणार आहे. असो, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जाते तयोरन्याः पिप्पलम स्वाज्ञ तनश्चन्यज्ञो अभिचाकशिति. असा मंत्र आहे. श्रुती जशी माता आहे तसे संत ही आपली माऊली आहे. संत ही आपली आई आहे. 2 मातांचा उल्लेख केला ज्या ग्रंथरूपाने आपल्या समोर आहेत. फक्त नामाभिधानाने 2 आहेत, एक गीता माता, एक श्रुती माता. ग्रंथरूपाने आहेत. प्रत्यक्ष रूपाने आपल्या समोर जर कोणी असेल तर त्यांचं नाव आहे माऊली, म्हणजे श्री गुरु किंवा संत. संत आपल्याला ते पचनी पडण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेत हे सगळं सांगत असतात. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जाते. ह्या उपनिषद मंत्रांचं आमच्या यवतमाळ जवळील माहूर येथे निवासी असलेले स्वामी तन्मयानंद महाराज यांनी केलेली रचना मी सगळ्या ग्रुपवर टाकलेली आहे. काल रात्री 9 वाजता टाकलेली आहे. त्या रचनेमध्ये या संपूर्ण श्लोकाचं विवेचन आहे. आज हा श्लोक पूर्ण होईल, आज हा मंत्र पूर्ण होईल असं वाटत नाही. त्यामुळे ज्यांनी ही त्यांचं पद पाहिलं नसेल त्यांनी आज ते जरूर बघा. एक डाल पे दोनों पंछी थे, एक इधर गया एक उधर गया, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिशश्व जाते. त्यांच्या या वाक्याचा हा अर्थ आहे. मंत्राचा जो अर्थ आहे
तो अर्थ त्यांनी आपल्या पदामध्ये लिहिलेला आहे. आणि सत्पुरुष हे नेहमी दयाळू असतात, नेहमी कृपाळू असतात. पण ज्या दर्जावर त्यांनी हे पद लिहिलं त्या दर्जावर जाऊनच आपल्याला ते काय करावं लागेल, उचलावं लागेल, स्वीकारावं लागेल. नाही तर मग आमच्या महाराजांनी मोठं पद लिहिलं असं म्हणून तेवढं गाणे, एवढाच एक उद्योग शिल्लक राहतो. असं होता कामा नये. उदाहरणार्थ, सफरचंदाच्या झाडाला सफरचंद लागला आहे, आंब्याच्या झाडाला आंबा लागला आहे. आता लागलेला आंबा किंवा सफरचंद मला हवं असेल तर मला त्या झाडावर चढून त्या उंचीवर जावं लागेल आणि उंचीवर जाऊन तो आंबा मला तोडावा लागेल. जर असं शक्य नसेल तर संतांच्या मदतीने, म्हणजे हातामध्ये बांबू किंवा कुठली तरी वस्तू घेऊन आम्हाला तो आंबा तोडावा लागेल आणि तो आमच्यापर्यंत आम्हाला आणून घेता आला पाहिजे. ही मदत संत करतात. संतांनी लिहिलेलं जे पद आहे हे त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेतून आलं असतं. तसं स्वामी तन्मयानंदांनी लिहिलेले हे पद ऋतंभरा प्रज्ञेतून प्रसृत झालं आहे. अनेक वर्ष त्यांच्या आश्रमामध्ये मी जात असे, त्यांच्यापासून मार्गदर्शन घेत असे. पण ज्या बँकेत आपलं खातं असतं त्याच बँकेत आपल्याला पैसे मिळतात. तुम्ही कितीही चांगले असा, ज्या बँकेत खातं नाही तिथून नाही मिळत. मग ती बँक मोठी असते. उदाहरणार्थ 2 बँका घेऊ. मला कोणत्या बँकाला लहान किंवा मोठं म्हणायचं नाहीये, हे समजून जा की कॅनडा बँक आहे आणि स्टेट बँक आहे. आता माझं स्टेट बँकेत खातं नसेल आणि कॅनडा बँकेत खातं असेल तर मला कॅनडा बँकेतूनच पैसे मिळणार आहेत. तसं एवढ्या मोठ्या सत्पुरुषाकडे मी गेल्यानंतर सुद्धा माझं खातं डॉक्टर काकांकडे असल्यामुळे मला तिथूनच या गोष्टीची उकल झाली. परंतु आधी ज्यांच्याकडे गेलो त्यांचा दर्जा तोच आहे, तेवढाच आहे आणि तितकाच आहे. जीवन मुक्ती देण्याची क्षमता तीच आहे, पण आकलन करून घेण्याची कुवत माझी कमी होती. त्या वेवलेंग्स माझ्या डॉक्टर काकांकडे मॅच झाल्या आणि म्हणून मी काकांकडे आलो. परंतु त्यांचा सन्मान आजही तेवढाच करतो जसा काकांचा करतो. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते. आपले गुरु ते आपलेच गुरु असतात. साधन सद्गुरूंशिवाय अन्यत्र स्वीकारायचं नसतं. पण सर्व संतांना सद्गुरु रूप बघायचं. साधनेतलं मार्गदर्शन मात्र श्री गुरु कडूनच घ्यायचं असतं. मात्र सर्व संतांना श्री गुरु रूप भगवत स्वरूपच बघायचं असतं. तिथे तरतम भाव करायचा नसतो की माझे गुरु सर्व श्रेष्ठ आणि बाकीचे संत कनिष्ठ, असं कधी करायचं नसतं. दोन्ही सारखेच असतात, एकाच पातळीचे असतात, एकाच दर्जाचे असतात. असं असताना सुद्धा साधन मात्र आपल्याच श्री गुरूंशी खुलासेवार बोलायचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. अनेक गायी असतात आणि त्या गायींना झालेले अनेक बछडे असतात जंगलामध्ये. थव्यानी त्या गायी जात असतात आणि ते बछडे सगळ्या गायांमध्ये फिरत असतात, त्या थव्यामध्ये फिरत असतात. पण भूक लागल्यानंतर मात्र त्यांना त्यांचीच माता आवश्यक असते, तेव्हा त्यांचं शमन होतं आणि भूक शमते. तसं ज्या वेळेला अडचणी निर्माण होतात मोक्षाच्या संदर्भात, साधनेच्या संदर्भात, तेव्हा श्री गुरुच
अन्यत्र मात्र संतांच्या हिंट्स आपल्याला श्री गुरूंसारखं मार्गदर्शन करत असतात, पण विचारायचं असतं सद्गुरूंनाच. द्वासुपर्णा सयुजा सखाया, एक डाल पे दोनों पंची थे. या श्रुतिवचनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की द्वा म्हणजे दोन, सुपर्णा अतिशय पानांनी लदबदलेलं हिरवगार असं वृक्ष. वाळलेल्या झाडावर पक्षी बसत नसतात, लक्षात ठेवा. हिरवगार पानांनी, सुंदरशा फुलांनी आणि रुचकर अशा फळांनी लदबदलेलं ते वृक्ष सयुजा. हे दोन पक्षी एकमेकांच्या सहवासात सखायाम मित्रत्वाच्या नात्याने नांदत होते. कुठले बसले होते? समानम वृक्षम परिशस्व जाते. हे दोघही परस्परांचे मित्र आहेत. हे दोघही सोबत आहेत. हे दोघही एकाच वृक्षावर आहे. ह्यातल्या लदबदलेल्या फुलं, फळं आणि पानं यांनी बहरलेल्या फांदीच्या मधोमध एक पक्षी बसलाय आणि दुसरा पक्षी त्याच झाडाच्या फांदीवर वरच्या टोकावर बसला आहे. तिथे सुद्धा तेवढीच हिरवीगार पानं आहेत, तिथे सुद्धा फुलं आहेत, तिथे सुद्धा फळं आहेत, रुचकर फळं आहेत आणि उत्तम प्रकारे बाहेरची हवा झुळझुळ वाहते आहे, प्रकाश येतो आहे, कारण हा वर आहे. आणि दुसरा पक्षी झाडाच्या मधोमध बसलेला आहे. किती फळं खाऊ आणि किती फळं नाही असं दुसऱ्या पक्षाला झालेलं आहे, असं त्या पक्षाला झालं आहे. असे दोनही पक्षी एकाच झाडाच्या फांदीवर बसले आहेत. एक वर आहे आणि एक खाली आहे. वरच्या पक्षाला खालचा पक्षी चटकन दिसत असतो, पण खालच्या पक्षाला वरचा पक्षी पाहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. इच्छा असेल तर करेल, नाही तर नाही करणार. म्हणून जो वर असतो त्याला नेहमी सोपं असतं. कारगिलच्या युद्धामध्ये शत्रू सैन्य वर होतं आणि आम्हाला खालून वर जायचं होतं. खालून वर जाणं नेहमी कठीण असतं. म्हणून जीवाचा प्रवास नेहमी कठीण आहे आणि ईश्वराचा प्रवास सोपा आहे. कारण 3 गुणांनी युक्त असा जीव असतो आणि सत्व गुणांनी युक्त असे ईश्वर असतो. त्याच्यामुळे जीव नियम्य आहे, ईश्वर नियामक आहे. आज सकाळी 6 वाजताच्या प्रवचनामध्ये शंकरराव कुलकर्णी अहिल्यानगर यांनी नियम्य आणि नियामक याचा उल्लेख केला आहे. तो मी ऐकला आहे आणि तो अगदी योग्य होता. आपण सांगत असलेलं श्रुती तत्वज्ञान या वेळेला समोरच्यांना नीट कळतं, तेव्हा सांगणाऱ्याला एक समाधान मिळतं. आणि म्हणून शंकररावांच्या त्या सांगण्यातून आपण सांगितलेलं रुचतं आहे हे लक्षात यायला लागलं. आणि मी जे सांगतो आहे ते माझ्या सद्गुरूंचे बोल आहेत, माझ्या श्रुती आणि भगवद्गीता माऊलीचे बोल आहेत. माझे काही नाही, ते त्यांनी जसेच्या तसे ऐकणाऱ्यांनी उचलणं
हे माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते. जसं आपण सांगतो तसं अन्यत्र प्रवचन करणारे प्रवचन करते सांगतात. ह्याचा जसा आनंद आहे तसा लेखन करत्या आशाताई पण तसंच लिहितात. हाही दुसरा आनंदाचा भाग आहे. सांगणं आणि लेखन ह्या दोनही गोष्टी हातात हात घालून चालतात आहे. त्यामुळे प्रवचन अत्यानंद देतं. समानम वृक्षम परिशस्व जाते. ह्यातला वरच्या फांदीवर बसलेला जो आहे तो परमात्मा आहे आणि सर्व फांद्यांच्या मधोमध जो बसला आहे तो जीवात्मा आहे. जीवात्मा आणि परमात्मा. हा जीवात्मा मधोमध का बसला हो झाडाचा? त्याला वाटतं की किती फळं माझ्या जवळ असावीत आणि किती नसावीत, पुन्हा इथून उठून फळांकडे दूर जा, त्यापेक्षा फळच अत्यंत निकट असतील अशाच ठिकाणी बसा. म्हणून जीवात्मा लदबदलेल्या फळांच्या मधोमध बसतोय फांदीवर. कारण जीवात्मा फलासक्त आहे, जीवात्मा भोगासक्त आहे, जीवात्मा आशावादी आहे, जीवात्मा प्राप्तीच्या विषयामध्ये आहे. त्याला काहीतरी मिळवण्याची इच्छा आहे आणि हा जीवात्मा मी आहे, लक्षात ठेवा. हे जे दोन पक्षी आहेत ना, यातला एक पक्षी मी आहे, त्याचं नाव जीवात्मा आहे आणि दुसरा पक्षी ईश्वर आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. तुम्ही म्हणाल ब्रह्म का नाही? तर ब्रह्म हे सगुण साकार होऊ शकत नाही. निर्गुण निराकार असल्यामुळे, निरवयव असल्यामुळे दुसरा जो आहे त्याला परमात्मा म्हटलं आहे. काही जणांनी त्याला ईश्वर म्हटलं आहे. आता या ठिकाणी परमात्मा हा शब्द ईश्वर सापेक्ष आहे आणि म्हणून एक मी आहे आणि एक परमात्मा आहे. दोघांनी एकाच वृक्षाचा एकाच वेळी आश्रय घेतलेला आहे. हा जो फलासक्त असलेला जीवात्मा आहे ना, हा मधुर फळांच्या आशेने बसला आहे. हा कशा आशेने बसला आहे? मधुर फळांच्या. म्हणजे हे दोन पक्षी एकमेकांच्या जवळच आहेत, एकाच झाडावर आहे, एकाच झाडाच्या फांदीवर आहे. दोघांच्या अभिव्यक्तीचं कारणही समान आहे, म्हणजे एकत्र राहणारे आहेत. वृक्ष मोहक आहे, या वृक्षाला जगत असं म्हणतात, लक्षात ठेवा. हा जो वृक्ष आहे हा मोहक आहे, हा वृक्ष जगत आहे. आणि हा जो जीवात्मा आहे ह्याचं जे क्षेत्र आहे ते देह हे त्याचं क्षेत्र आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. शरीर हे त्याचं क्षेत्र आहे. शरीर हाच एक वृक्ष आहे आणि एकाच शरीर रूपी वृक्षावर जीवात्मा पण आहे आणि परमात्मा पण आहे. आता शरीर रूपामध्ये जीवात्मा पण आहे आणि शरीर रूपामध्ये परमात्मा पण आहे. पण जीवात्मा मधल्या फांदीवर फळांनी लदबदलेल्या अवतीभोवती ठिकाणी बसलाय. परमात्मा वरच्या फांदीवर बसलाय, ज्याला सूर्यप्रकाशही स्वच्छ येतो, हवाही छान येते, फळं पण आहेत.
जीवात्मा म्हणजे मी फलासक्त आहे. किती फळं खाऊ आणि किती फळं नाही असं मला झालं आहे. असं असताना सुद्धा फळाच्या आशेने तरफडतो आहे. फळाच्या मध्ये बसल्यानंतर सुद्धा फळाच्या मध्ये बसल्यानंतर सुद्धा हे फळ खाऊ की ते फळ खाऊ असा आतमध्ये द्विधा मनस्थिती आहे. एक पक्षी फळच खात नाही आहे, परमात्मा फळ खातच नाही आहे. कारण परमात्म्याला माहिती आहे की फळाचा स्वादही सारखा नसतो. काय बोलतोय हो आता? फळाचा स्वाद सारखा नसतो असं कसं म्हणता तुम्ही? आमच्या विदर्भात या, एकाच आंब्याच्या झाडावर जर तुम्ही एक आंबा तोडला तर तो मधुर असतो. माचामधून काढला मधुर असतो. दुसरा माचातून काढलेला आंबा तेवढा मधुर नसतो. तिसरा माचातून काढलेला आंबा थोडासा आंबट असतो आणि चौथा माचातून काढलेला आंबा उतरलेला असतो. म्हणजे एक आंबा उतरलेला आहे, एक आंबा आंबट आहे, एक आंबा आंबट गोड आहे आणि एक आंबा गोड आहे. म्हणजे एकाच झाडावर काढलेल्या 4 आंब्याच्या रुची 4 आहेत आणि 4 रुचीपैकी 3 रुची आम्हाला नाही आवडत. आम्हाला फक्त गोडच आंबा आवडलाय. आंबट गोडही नाही आवडला, आंबटही नाही आवडला आणि उतरलेला पण नाही आवडला. म्हणून हा आंबा खाऊ की तो आंबा खाऊ अशा प्रश्नामध्ये जीव तरफडतो आहे, फलासक्त आहे. आणि तो परमात्मा वरच्या टोकावर बसलेला, लदबदलेले आंबे सुद्धा त्या टोकाला आहे, ज्यामुळे ते झाडाचे टोक खाली वाकले आहेत आणि त्या ठिकाणी तो बसला असून सुद्धा रसास्वादन करू इच्छित नाही. कारण त्याला माहिती आहे की आस्वादनाचा आनंद हा माझ्या आत्मस्थितीमुळे आहे. मी आनंद रूप आहे म्हणून आस्वाद मला करतो. आस्वादाच्या मागे जर मोठं इंगित कोणतं असेल तर मी आनंद रूप आहे म्हणून मला आस्वाद घेता येतो आणि आस्वादाच्या मागचा जो आनंद आहे तो माझ्या स्वरूपाचा आहे. हे ईश्वर रूप परमात्मा रूप वरच्या फांदीवर बसलेल्या पक्षाला माहिती आहे आणि मधोमध बसलेल्या पक्षाला हे माहिती नाही. त्यामुळे आंबट गोड तुरट चित्र विचित्र स्वादांनी भरलेल्या फळांना तो खात असतो. 4 प्रकारची फळं सांगितलीत, एक आंबट, एक आंबट गोड, एक उतरलेलं आणि एक मधुर. आता मधुर फळ मिळण्यासाठी 3 फळं त्याला पुन्हा वेगळी चाखावी लागतात. म्हणजे केल्या जाणारे श्रमही फुकट गेले 3 फळांचे. स्वादही रुचीला भावणारा नव्हता. म्हणून जितक्या जास्त प्रमाणात विषयाच्या मागे जाऊ तेवढ्या जास्त प्रमाणात दुःख आहे, लक्षात घ्या. आंबट, आंबट गोड, उतरलेला आणि गोड 4 आंबे खावे लागले, त्यातले 3 आवडले नाहीत. विषय असाच आहे. 4 पैकी 3 आंबे खाण्याचे श्रम वाया गेले, चवी वाया गेल्या, वेळ वाया गेला, त्रास झाला. मग आता एक जो गोड आंबा खाल्ला त्यासाठी एवढे श्रम 3 आंब्याचे मला घ्यावे लागले. 3 1 प्रमाण झालं. सुख 25%, दुःख 75%. 3/4 दुःख होतं 4 आंब्यांमध्ये
आणि 1/4 सुख होतं. आता दुसऱ्यांदा पुन्हा आंबा खायला गेल्यानंतर चौथा आंबा गोडच लागेल अशातला काही भरोसा नाही. त्यामुळे किती आंबट लागतील, किती उतरलेले राहतील, किती आंबट गोड राहतील याचा भरोसा नाही. आणि अशा प्रकारचा आस्वाद ज्याला घ्यावा लागतो त्या जीवात्म्याला घेतल्या गेलेल्या फलास्वादाला म्हणतात प्रारब्ध. आज शंकररावांचं विवेचन ऐकलं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं सुरू झालं डोक्यामध्ये की हा मंत्र कसा सांगायचा. वेगवेगळ्या ज्या चवी असतात त्या चवींचा उपभोग घ्यावाच लागतो, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. कोणी आपल्या बरोबरीचा सोबती तिरकस स्वभावाचा असतो. क्षेत्र काय आहे? शरीर. इदम शरीरम कौंतेय. शरीर या क्षेत्रामध्ये असलेले आजूबाजूचे शरीर कोणी तिरसट स्वभावाचा असतो, कोणी कधी समजून घेतो, कोणी कधी समजून घेत नाही, कोणी आपल्याला समजण्याचा प्रयत्न करतो आणि कोणी आपल्याकडे लक्षच देत नाही. 4 स्वभाव सांगतोय उपनिषद. केवढं कनवाळू आहे बघा. उपनिषद केवढं कनवाळू आहे बघा. आपल्या जीवनाला बरोबर दिशा मिळावी म्हणून त्या उपनिषदांनी आपल्यासाठी द्वासुपर्णा सयुजा सखाया हा मंत्र या ठिकाणी लिहिला की आजवर नसेल कळलं तर नको कळू देऊ, आता समजून घे. म्हणून ज्याला अनेक प्रकारचे स्वाद घ्यावेसे वाटतात तो दुःखीच असतो, लक्षात ठेवा. जो तृप्त असतो ना तो स्वादासाठी लालायितच नाही. म्हणून या हॉटेलचं मेनू कार्ड बघा, त्या हॉटेलचं मेनू कार्ड बघा, असा सतत मेनू कार्डच्या मागे धावणारा जो असतो ना त्याला जेवून तृप्ती मिळतच नसते. तो त्यातल्या त्रुटी शोधत जातो, कारण आत्मस्वरूप त्याला न गवसल्यामुळे विषयात सुख असूच शकत नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, समर्थ वचन आहे. आणि म्हणून नुसतं काय आहे, नुसतं फळाच्या मागे धावणं. मा फलेषु कदाचन उगाच नाही म्हटलं. हा जो जीवात्मा आहे ना हा अविद्यावान आहे, हा देहाशी तादात्म्य पावलेला आहे. म्हणून हा देहाला सुख होईल अशा कर्मफळांनी लिप्त आहे, याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. हा अविवेकी आहे जीवात्मा. आणि हा परमात्मा हा विवेकी आहे, याची बुद्धी शाबूत आहे, विवेक तयार आहे, त्याचा वापरही केलेला आहे. आणि दोघही जण ज्या हिरव्यागार, मगापासून त्या वृक्षाचं खूप सुंदर वर्णन चालू आहे, हिरव्यागार पानांचा, फळा फुलांनी लदबदलेला, अत्यंत मनमोहक सुपर्णा सयुजा, अत्यंत मनमोहक असा जो वृक्ष आहे या वृक्षाला जगत असं म्हणतात, ज्याच्यावर विषयांची फळं लागली आहेत. आणि हा जो जीवात्मा आहे हा जे दिसतं त्यालाच खरं मानतो, यदृष्टम तत् सत्यम. म्हणून तो वृक्षाला सत्य मानतो, वृक्षाला नित्य मानतो, वृक्षाच्या फळांना अमृत फळ मानतो. आणि याने मी तृप्त होईल या भ्रमामध्ये वृक्ष फळांच्याच मागे राहतो. आता समजलं? या वृक्षावरून त्या वृक्षावर जाण्याची इच्छा सुद्धा होते, या विषयातून त्या विषयात, त्या विषयातून त्या विषयात.
पण शाश्वत चिरंतन सुख मिळत नाही. आणि म्हणून पुन्हा जन्म मरणाला घ्यावं लागतं. दुर्दैवाने इतके भोग जीवात्मा घेऊन सुद्धा जेवढ्या प्रमाणात त्याला आनंद मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आनंद मिळत नाही. उलट त्याला असह्य वेदनांना समोर जावं लागतं. आंबट फळ लागलं की तो दुःखी होतो. फळ तोडता तोडता ते खाली पडून गेलं की तो उद्विग्न होतो. आपल्याला चांगल्या झाडाची पाडावर आलेली फळं मिळाली नाही म्हणून तो शोकाकुल होतो. कळतंय का मी काय म्हणतोय ते? माझीच मुलं अशी का? मलाच इतका कमी पगार का? माझ्याचकडे साधारण कंपनीची 4 व्हीलर का? मलाच आजारपण का? माझ्याच घरच्या सुना जावाई अशा स्वभावाचे का? काय 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 यांनी तो उद्विग्न झालेला आहे जीवात्मा. यांनी तो शोकमग्न झाला आहे जीवात्मा. कारण तो शरीर या क्षेत्राशी लिप्त आहे, आसक्त आहे, तादात्म्य पावला आहे. शरीराशी तादात्म्य पावणं म्हणजे शरीर मी आहे असं समजणं. तो देहाच्या माध्यमातून घडणाऱ्या कर्माशी लिप्त होतो. आणि कर्माशी लिप्त झाला की कर्म फळाच्या आशेमध्ये आपले डोळे लालसावून ठेवतो. पण वरचा जो पक्षी आहे ना त्याच झाडावरचा याच देहातला. झाडाचा आकार बदलला. सगळी झाडच आहेत की आपण जेवढे सगळे या ठिकाणी आहोत ना 100च्या वर ही सगळी वृक्षच आहेत. आणि सगळे वृक्ष काय करतात आहे हो? आसक्त. पण तो जो परमात्मा आहे तो अज्ञानी जीवापासून अत्यंत भिन्न स्वभावाचा आहे. तो नित्य आहे हे जाणतो म्हणजेच तो अविनाशी आहे त्याला कळतं. तो शुद्ध आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. शिवोहम शिवोहम शिवस्वरूपोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम शिवोहम शिवोहम शिवस्वरूपोहम. स्वर आणि सूर बघू नका, पण त्याचा अर्थ जो आहे की मी नित्य आहे म्हणजे मी अविनाशी आहे. मी शुद्ध आहे म्हणजे अविद्येचा मल माझ्यामध्ये नाही. मी बुद्ध आहे म्हणजे मी ज्ञान स्वरूप आहे. आणि मी मुक्त आहे म्हणजे मी विकारांच्या बंधनामध्ये नाही, रागद्वेषांच्या फास्यामध्ये मी अडकलेलो नाही. असा जो मी आहे तो नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मुक्त आहे. असा तो सर्वव्यापी स्वरूप, त्यालाच परमात्मा किंवा ईश्वर म्हणायचं. हा शुद्ध सत्व या उपाधीने युक्त आहे. आणि हा झाडाच्या मध्ये बसलेला हे फळ खाऊ की ते फळ खाऊ, असं खाऊ की तसं खाऊ, असा जो आहे हा अविद्यायुक्त उपाधीमुळे मलिन झालेला आहे.
आणि हा मायेच्या उपाधीने मलिन झाला आहे. कोण? ईश्वर. म्हणून ईश्वर मायोपाधिक आहे आणि जीव अविद्योपाधिक आहे. जीव नियम्य आहे, ईश्वर नियामक आहे. वस्तुतः दोघही जण एकाच उपाधीमध्ये राहतात आहे, पण एका उपाधीमध्ये राहत असताना एक आनंदामध्ये डोलतो आहे आणि दुसरा भिन्नतेमध्ये बागडतो आहे. बागडणं कधीतरी संपत असतं, पण आनंदाचं डोलणं अखंड चालू राहतं. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता लाट म्हणा की तरंग म्हणा, पाणी म्हणा की बुडबुडा म्हणा, आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून हा तर्रावणारा जो वृक्ष आहे ना, याचं मूळ वरती आहे आणि शाखा खाली आहे. मूळ वर आणि शाखा खाली. अधिष्ठान हे त्याचं मूळ आहे आणि संसार ही त्याची शाखा आहे. आलं लक्षात? ऊर्ध्वमूलम अधः शाखम. खाली शाखा असल्यामुळे फळं आणखीन त्याला लागल्यावरती आणखीन खाली जातात वजनानी. त्याच्यामुळे याची फलासक्त व्यक्तीची कायम अधोगती असते आणि हा वरच्या टोकावर जसाच्या तसा बसला आहे, हा खाली येत नाही आहे. आणि जीवात्मा अधिक 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 खाली होतो. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्न गुणवृत्तिस्थो अधो तिष्ठन्ति तामसः. एक पक्षी मी आहे, लक्षात ठेवा. आणि मला त्या वरच्या फांदीवरचा पक्षी व्हायचं आहे आणि मी होऊ शकतो. मग आता जगताला वृक्षाची उपमा दिली आहे आणि तोही तर्रावलेला वृक्ष आहे, हिरवा बटबटीत. विषय कसे असतात? तर्रावलेले असतात, अतिशय आकर्षक असतात. विषय ते कैसे? रोहिणीचे जळ जैसे. केवढे आकर्षित आहे तो विषय. प्रत्येक विषयाचं आकर्षण वेगळं आहे. इथे हिरव्या रंगाचा हायलायटर आहे आणि दुसरा गुलाबी रंगाचा हायलायटर आहे. दोनही रंगाचे हायलायटर हवे आहेत, कारण की याचा हिरवेपणाचा आनंद वेगळा आणि गुलाबीपणाचा आनंद वेगळा. आता अशा वेगवेगळ्या मध्ये ज्या वेळेला मी अडकतो तेव्हा मला अनेक विषय हवेसे वाटतात. एका बाजूला कर्म करत राहतो आणि दुसऱ्या बाजूला विषय जमवत राहतो, कारण यांच्याचमुळे मला सुख आहे असं वाटतं. म्हणून हे सगळं जमवत असताना पुरुषार्थही होतो आणि प्रारब्धही भोगावं लागतं. त्यामुळे कधी चांगलं कर्म घडतं आणि कधी वाईट कर्म घडतं. कर्माची पाप पुण्यात्मक फळे जशी जशी पक्व होतात तसं तसं प्रारब्ध त्याला घेऊन जातं. पण या वृक्षाचं मूळ सापडत नाही, ते अव्यक्त आहे. आणि अश्वत्थ हा या वृक्षाला मरण नाही. हा वृक्ष फोफावतच जातो, फोफावतच जातो. म्हणून ऊर्ध्वमूल हा आणि अधः शाखा. म्हणून याचं नाव अश्वत्थ आहे, अखंड टवटवीत. हा संसार वृक्ष कसा आहे? अखंड टवटवीत आहे. आता हे जे दोन पक्ष्यांचं वर्णन चालू आहे, ह्या पक्षी ज्या वृक्षावर बसले आहे तो वृक्ष ज्या बीजातून तयार झाला आहे
त्या बीजामध्ये असे भेद होते का हो? बीजामध्ये अभेदत्व होतं, पण मग त्याचं मूळ झालं, मग फांद्या झाल्या, मग पानं झाले, मग फुलं झाले, मग फळं झाले. आता अंकुर म्हणा, खोड म्हणा, देठ म्हणा, बुंदा म्हणा, पाने म्हणा, फुले म्हणा, फळे म्हणा, शाखा म्हणा, उपशाखा म्हणा, एवढा विस्तार झाला त्या बीजातून. बीजामध्ये एकत्व होतं आणि द्वैत फोफावलं. ते एवढं फोफावलं की काय काय बघावं आणि काय काय नाही त्या वृक्षाचं असं वाटायला लागलं. आणि म्हणून हा टवटवीत वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असं म्हणतात. बीजामध्ये भेद नाही आहे, पण वृक्षामध्ये भेद आहे. फांद्या, फुलं, फळं, पानं हा भेद आहे. वृक्षामध्ये नानात्व आहे, वृक्षामध्ये अनेकत्व आहे, आणि बीजामध्ये एकत्व आहे, बीजामध्ये नानात्वाचा अभाव. या संसार वृक्षाचं बीज वर आहे, आणि म्हणून तो जो पक्षी आहे तो वरच्या टोकावर बसलेला आहे आणि हा जीवात्मा खाली बसला आहे. बीजामध्ये द्वैत नाही, म्हणून कारण दृश्य आहे, नामरूप रहित आहे, अद्वय आहे आणि अभय आहे. पण वृक्षामध्ये भेद आहे, त्याच्यामुळे संपूर्ण विषय रूपी जगत हे दृश्य कार्य आहे. म्हणून स्वरूप मनबुद्धीच्या अतीत आहे, म्हणून त्याला अव्यय असं म्हणतात. न व्यय इति अव्यय. या जगतरूपी वृक्षाला अव्यय असं जरी म्हटलं असलं तरी अश्वत्थ सुद्धा म्हटलं आहे. आज असतं ते उद्या नसतं, त्याला अश्वत्थ असं म्हणतात. आज जे अस्तित्वात आहे ते उद्या अस्तित्वात नाही. हो, आज युद्ध झालेलं नाहीये, उद्या झालेलं असू शकतं. जसं आज आहे तसं उद्या नाही राहत, जसं इथे आहे तसं तिथे नाही राहत. जसं आत्ता आहे तसं थोड्या वेळाने राहत नाही, म्हणून याला अश्वत्थ असं म्हणतात. उद्या हा अस्तित्वामध्ये नसतो. मग उद्या अस्तित्वात काय असतं? त्याचं वेगळंच रूप अस्तित्वात असतं. म्हणजे हा तर्रारलेला आहे हे खरं आहे, पण जो आज आहे तो उद्या नाही हेही तेवढंच खरं आहे. म्हणून याचं असणेपणच खोटं आहे, ह्याचं नसणे पण खरं आहे. पण आम्ही असणेपणाला खरं मानत असल्यामुळे संत म्हणतात हरकत नाही, निदान मिथ्या आहे असं तर म्हण. आहे, पण हा जगतरूपी वृक्ष, देहरूपी वृक्ष मिथ्या आहे असं तर म्हण. हे क्षेत्र मिथ्या आहे असं तर म्हण. अशा संसार वृक्षावर जीव आणि ईश्वर असे दोन पक्षी राहतात. प्रारब्ध भोगतो आहे, आणि हा वृक्ष संपत का नाही? कारण जीवात्मा अतृप्तीमुळे पुन्हा पुढच्या देहामध्ये प्रवेश करतो. म्हणून मृत्यू हे मोक्षाचं लक्षण होत नाही. मृत्यू झाला म्हणजे मोक्ष पावला असं होत नाही. त्याच्या वासना शिल्लक असतात, त्या पुन्हा त्याला पुढच्या क्षेत्रामध्ये, वृक्षामध्ये, देहामध्ये घेऊन जातात. पुन्हा नवीन जगत त्याच्यासाठी तयार होतं. म्हणून मृत्यू हे जर मोक्षाचं कारण असतं तर सगळेच मरण पावलेले प्राण्यासगट मोक्षाला गेले असते. मग आता मोक्षाचं लक्षण कोणतं? आशेचा समूळ निराश, आशेचा समूळ उच्चाटन. आशा पाश शतैर्बद्ध काम क्रोध परायणा तदपि न मुंचत त्याशा पाशम. असा जो जीव म्हणजे जीवात्मा म्हणजे मी,
असा जो ईश्वर म्हणजे परमात्मा, हे दोन पक्षी एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत. आता स्वामी तन्मयानंदांनी केलेलं जे वर्णन आहे, एक इधर गया आणि एक उधर गया, हा फलासक्त आहे आणि हा अनासक्त आहे. हा भोगाच्या मागे झपाटलेला आहे आणि तो भोगांपासून अलिप्त आहे, विषयांपासून दूर आहे. विषय सुख देऊ शकत नाही हा निर्णय असल्यामुळे काही न खाता तो झाडावर बसलेला आहे. तो झाडावर आहे पण भोग घेत नाही. झाडावर आहे पण भोग घेत नाही. त्यामुळे पुढची कर्मफळ त्याला संचितामध्ये त्याच्या जमा होत नाही, म्हणून त्याला पुढचा जन्म नाही. आणि ह्याला जन्म मरणाच्या यातना सोडवत नाहीत, कारण फलासक्ती. म्हणून असं शरीर रूपी क्षेत्र घेऊन हे दोन पक्षी संसार वृक्षावर निवास करीत आहेत. अजून बरंच सांगायचं आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जाते तयोरन्यः पिप्पलम. स्वाद्वन ह्या संबंधीचं जे वर्णन आहे, हे वर्णन उद्या करणार आहे. एक पक्षी मी आहे आणि मला दुसरा पक्षी व्हायचा आहे. दुसऱ्या पक्षासारखं मी झालो की काम झालं, ते कसं व्हायचं याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. हे सगळं स्पष्टीकरण मी आपल्या पुढे उद्या सकाळी मांडणार आहे. लवकर जॉईन व्हाल. नीलाताईंचा शांतीपाठ ज्या वेळेला होतो त्यावेळेला जॉईन व्हा. आणि संतांच्या ऋणातून, सद्गुरूंच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही, नाही तर माणूस निघू शकत नाही. लक्षात ठेवा. आपल्या मनाने माणूस यातनं बाहेर येऊ शकत नाही. आपल्या चुका या ठिकाणी श्रुती माता सांगते, काय करायला पाहिजे हेही या ठिकाणी श्रुती माता सांगते, कसं करायला पाहिजे हेही या ठिकाणी या मंत्रात आणि पुढच्या मंत्रात श्रुती माता सांगते आहे. काळजीपूर्वक ऐकूया, लक्षपूर्वक ऐकूया. आजचा विषय ह्याच्या पुढे उद्या सांगेन. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सुनीता, प्रतिभाताई रामकृष्ण हरी. संगेवारताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण दीपकराव रामकृष्ण हरी. दीपकराव संगेवार, दीपकराव संगेवार, मी फोन करणार आहे थोड्या वेळात. हो हो चालेल. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण